स्टेशनातून फोन. हॅलो बुवा बोलते. पोचलास घरी? वय आताच पोचले. बुवा लई पिट्टा पडल्या आज. हे बघ राणा, आता आपल्याला सतर्क राहायला हवं. दुपारी शेजारच्या गावातून 2 मुलं गायब झाली होती आणि आता संध्याकाळी शाहूवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2 पोरं गायब झाले आहेत. अहो काय सांगते बुवा? हो, आणि ही सगळी मुलं गायब होण्याची पद्धत बऱ्यापैकी एकसारखी आहे. एक तर खेळताना गायब झालेत किंवा शाळेतून येताना. बुवा हे लईच भयंकर आहे बघा. हो, हे बघ, अजून तरी आपल्या हद्दीत असा प्रकार घडलेला नाहीये. आणि होऊ बी द्यायची नाही. बुवा आपण चांगलाच पारा देऊ आणि याच्या मागे जे कोण असेल त्याला चांगलीच अद्दल घडवू. हो राणा, काय करत असतील रे ही मुलं? त्यांनी काय खाल्लं असेल, काय पिलं असेल आणि काय अवस्था झाली असेल त्यांच्या आई बापांची. हे बघ राणा, हा आता आपल्याला सतर्क राहायला हवं. बघ वय वय ठेवतो. हा आता कसा दचकला? आई पण कालची अशीच दचकली होती. काय झालं रानदा? काय नाही. हे बघ लक्ष्मी, मी काय सांगतो ते नीट ऐकायचं. इथनं पुढे शाळेत जाताना आजूबाजूला ध्यान ठेवायचं आणि जपून जायचं. मी ध्यान ठेवूनच शाळेत जातो. पण का? कारण आजूबाजूच्या गावातली पोरं गायब झाले. कसं काय? ठीक आहे, माहित नाही. सांगितलं तेवढं ध्यानात ठेवायचं, कळलं का? जरा जपून राहायचं. हं, आजूबाजूला ध्यान ठेवायचं. आजकाल माणसं चांगली नसतात. पण मी तुझी चतुर्भिंगरी आहे, मला कसं कोण पळवून नेईल? काय झालं? झोपला नाहीत अजून? आजूबाजूच्या गावातनं पोरं गायब व्हाय. काय? होय, बुवांचा फोन आलता. एखादी केस असते तर समजलं असतं, हे समजा नॉर्मल आहे. मग पण शाहूवाडीतनं 2 पोरं गायब झाल्यात, वसगडातनं 3 आणि अजून असं आजूबाजूच्या गावातनं पोरं गायब झाले. एकावर एक केस वाढतच चाललीत बघा. बापरे, हे काहीतरी वेगळंच आहे. हा, पण आपण आपल्या गावात असं काय बी होऊ द्यायचं नाही. नाही हो, तुम्ही असताना असं काही नाही होणार. कशी असतील होती पोरं? काय करत असतील? तुम्ही नका काही काळजी करू, सापडतील. बंद कर आधी, बंद कर लवकर. काय चाललंय का तुझं? सारखं काय आवाज करतेस त्याचा? ठेवून देते, दे मला दे. परत जर का आवाज आला ना त्याचा तर बघच. झोप लवकर. अहो चला झोपा. अहो तुम्ही नका एवढा विचार करू, झोपा तुम्ही. ए लक्ष्मी, ये पटकन. लक्ष्मी, तू आज पण उशीर केलास. आज पण हेडसर ओरडणार मला. नाही ग ओरडत.
रोज तू असंच म्हणतीस आणि रोजच वाटतात मला हेडसर. संगे तू जादा लोड नको घेऊ, तू चल. काय झालं, तू रुसलीस काय माझ्यावर? संगे, तुला माझं दप्तर भारी आवडलंय ना व? भारीच आहे ते. मग माझं दप्तर तुला घे आणि तुझं दप्तर मला दे. आणि तुझी आई वरडणार नाही ना व? नाही, उलट ती अजून एक दप्तर आणणार आहे. ते आलं की मी घेतो. खरंच काय? हो. पण तू माझ्यावर रुसायचं नाही बर का? हा, नाही रुसणार. अरे वा, भारीच की. बारकेपणी माझी आणि बरक्याची दोस्ती बी अशी होती. हा, फक्त आम्ही दप्तर नाही तरी एकमेकांची कुदळ बदलायची. हा, तुम्ही दोघं शाळेतच जात नव्हता. बरं, तुम्हाला शाळेत सोडू काय? नको राणा, आम्ही दोस्त जातो. तुझा पोलीस स्टेशनला. बरं ठीक आहे, पण जपून जावा. हा. नीट जावा. संगे, तू माझी खास दोस्त आहेस म्हणून मी तुला माझं दप्तर दिलं. हो, खायचा पण खास दोस्त. हे बघ किती चिंचा लागल्यात. काढूया काय? अगं बाई, आधीच शाळेला उशीर झालाय, त्यात चिंचा काय? अगं थोडासाच उशीर होईल, चल की काढूया. नाही बाई, हेड सर रडतील. नाही, आपण लगेच निघू. लक्ष्मी, चल की ग लवकर शाळेला. नाही, मी चिंचा काढायला जाणार. तुझा मी डायरेक्ट शाळेत जाणार. अगं तू माझ्या बरोबर चल की, तू दोस्त आहे ना माझी. शाळा सुटल्यावर असतं. आता शाळेत चल. काय तू चल आजचा दिवस, उद्यापासून टायमात जाऊ. नाही, मी चालली बाबा. अगं संगीत थांब की. आठ केस झाले. मी काय म्हणतोय, हा काय पळून जाण्यातला प्रकार नाही आहे. नाहीच आहे, पक्का काहीतरी भानगड आहे. होय, भानगड म्हणजे मुलांना पळवून नेणारी टोळी आली आपल्या भागात. हा ना, आपल्या भागातल्या मुलांना आणि पालकांना सावध करायला पाहिजे. वय बुवा, पण समजात पहिलं शाळेमध्ये जाऊन पोरासनी ट्रेनिंग द्यायला पाहिजे. त्याची सावध राहायला सांगायला पाहिजे. हो, असंच काहीतरी करायला लागणार आहे. हे बघ राणा, तू, मी आणि रुपाली आपल्या भागातल्या सगळ्या शाळेत जाऊ आणि सूचना देऊया. चालतंय की. हो, चला. हॅलो, हॅलो अंजलीबाई, कुठे आहे? मी शाळेत. बरं, लाडूच्या की लक्ष्मीच्या? लाडूच्या शाळेत. बरं ऐका, या आजूबाजूच्या गावातनं पोरं गायब व्हायला लागले. लई सिरियस मॅटर दिसते. का? अजून काही केसेस झाल्यात का? आता पण तू 8 केस आले. अरे बापरे. वय, बरं अंजलीबाई, शाळेच्या बाहेर पोरं एकटी असतात. हो तेव्हा त्यातनी सावध राहा म्हणून सांगायला पाहिजे. हो असा काय प्रसंग घडला तर त्यात कसं राहायचं हे बी सांगायला पाहिजे. हो हो, आत्मसुरक्षेच्या सूचना दिल्याच पाहिजे. चालतंय. बरं ऐका, मी लक्ष्मीच्या शाळेमध्ये जाते. तुम्ही तुमच्या शाळेत तुमच्या परीने सांगा. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगते. ठेवतो. बरं मुलांनो, आता मी काय सांगते त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. हा बघा, सगळ्यांनी माझ्याकडे नंतर गणित सोडवा. समजा जर का तुम्ही घराच्या बाहेर पडलाय आणि तुमच्यावर कोणतं संकट आलं तर तुम्ही काय कराल? कसलं संकट? म्हणजे बघा, तुम्ही रस्त्याने एकटं चाललाय आणि कुणीतरी अचानक तुमच्या अंगावर आलं तर काय कराल? कोण येते त्यावर? बिबट्याला तर जोर जोरात ओरडायचं, कोल्हासला तर काठी घेऊन त्याला घाबरवायचं आणि कुत्र्याला तर ढोंड मारायचं. आणि समजा माणूस आला तर? माणूस सोपा आहे, हे धरायचं नाही तर चांगल्या ओढायच्या.
हे दिसेल त्याच्या डोक्यात घालायचं. त्या रम्याने लय डोकी फोडल्यात. बाई चोरटं आमच्या पालात घुसलं होतं, मग मी त्याच्या दोरीनं असा गावला, जागेला गार झालं. 2 तास बेशुद्धच पडला. बाई ही राणी त्याच्याकडे कायम चटणीची पूड असत्या. चटणी डोळ्यात फेकत्या आणि चोरांचं डोळे बाद होत्यात. मग ही काय करत्या माहितीये काय? वाच चोरांना चावत्या. पण विनाकारण करत नाहीस ना? नाही, कोण वाटायला गेलं तरच. बरं ठीक आहे. हे बघा, सध्या आपल्या आजूबाजूला मुलं पळवून नेण्याच्या घटना घडतात. ती माणसं कोण आहेत, कशी आहेत, आपल्याला काहीही माहिती नाही. पण आपल्याला सावध राहायला पाहिजे. तुम्ही सगळे कितीही धीट असलात ना, तरी कुणीही एकट्यानं बाहेर पडायचं नाही. सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एकत्र जायचं. हा, आणि हे बघा, आजूबाजूला कायम लक्ष ठेवायचं. कुणाचा जरी संशय आला ना, तरी लगेच घरी मोठ्यांना सांगायचं. काय, डोळे आणि कान उघडे ठेवा. कधी काय होईल काही सांगता येत नाही. घाबरायचं काही कारण नाहीये, पण आपल्याला सगळ्यांना सावध राहायला पाहिजे. संगीता मोरे, संगीता मोरे, राजलक्ष्मी, संगीता मोरे कुठं आहे? सर आली होती ती. आली होती? मग कुठं आहे ती? घरी गेली असेल का? शाळा बुडून कशी काय घरी गेली? हा, उद्या आल्यावर तिला दिवसभर अंगठे धरून उभे करतो. शाळा चुकवताय. महाजन सर. अरे राणादा, या या या. नमस्कार. ते पोरासनी सावधगिरीच्या सूचना द्यायच्या होत्या. आत्ता? होय. हो चालेल ना, चालेल या. तर पोरांनो मला सांगा, तुमच्यापैकी व्यायाम कोण कोण करतंय? बस एवढंच? बरं ठीक आहे, हात खाली करा. बस खाली. आता मला सांगा, जर तुम्हाला कोणी मारलं तर तुम्ही काय करणार? काय नाही, हेड सरांच्याकडे तक्रार करणार. आणि जर हेड सर नसतील तर? नाही म्हणजे शाळेच्या बाहेर कुणी आडवं आलं तर? मग आमच्या घरात सांगणार. मग घरी सांगायच्या आधीच तुम्हाला इंगा दावायचा असेल तर? तर आम्ही लक्ष्मीला सांगणार, ती सगळं बरोबर करती. हे समजा ठीक आहे, पण आपल्याला बी आपलं संरक्षण करता आलं पाहिजे. मग ते कसं करणार? कसं? ये धावतो. इकडे. समजा मी एक चोर आहे, पोरं पळवणाऱ्या गँग मधला एक माणूस. आता मी याला पळवून देणार आहे, तू तुझा बचाव करायचा. बघा, मी त्याला पटाक दिशी उचलून घेऊन गेलो, तो काहीच करू शकणार नाही. आता मी याला परत पकडणार आहे. तर आता मी याला परत पकडतोय. चोर सापडला. जा बघ. बघितलं का, तू ओरडला आणि चोर सापडला गेला. आणि हो, आजूबाजूच्या माणसांना ऐकू येईल असं मोठ्याने ओरडायचं, वाचवा वाचवा म्हणून, कळलं? आणि वर्दळ नसल अशा रस्त्यानं एकटं अजिबात जायचं नाही. मुलींनो, मी काय सांगते ते नीट ऐका. एखादी व्यक्ती ओळखीची असू द्या किंवा अनोळखी, ती जर तुम्हाला जास्त जवळ घेत असेल तर लांब राहायचं. आणि जर कुणी म्हणलं माझ्या बरोबर चल तुला खाऊ देतो, तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. तर अशा साध्या साध्या गोष्टींमधून आपल्याला आपलं संरक्षण करता येते. कायम सावध राहायचं. आणि आजूबाजूला काय गडबड वाटली
तर लगेच जवळच्या माणसाला जाऊन सांगायचं, कळलं काय? महाजन सर, तुम्ही बी आदनमधनं जरा सावध करत जा, जरा लक्ष ठेवा. आणि शाळेच्या परिसरामध्ये काय बी संशयास्पद वाटलं तर लगेच पोलीस स्टेशनला फोन करून सांगायचं. बरं येऊ काय? हा, पोरांनो काळजी घ्या रे. चल. संगी, तिचं काय? तर आम्ही दोघं शाळेत येत होतो. ते माहितीये की मला, तुम्ही गाठ पडला होता की. ती शाळेत आली नाही, मध्येच गायब झाली. घरला गेली काय? नाही, संगी कधीच शाळा बुडवत नाही. ती गायबच झाली. चोरांनी तिला धरलं नसेल ना व? नाही लक्ष्मी, आपल्या गावात चोर येणार नाहीत. पण मग गेली कुठं? आनंदा, आपण संगीच्या घरी जाऊया काय? होय जाऊया. तुम्ही बुवांची गाठ घ्या, मी आलो संगीच्या घरला जाऊ. हो ठीक आहे. चल. आनंद, आम्ही माझं दप्तर घेऊन येतो. संगे, ए संगे. राणादा नमस्कार. अहो या की. काय ग लक्ष्मी, कसं काय केलं? संगी कुठे आहे? संगी गेली की शाळेत, तू नाही गेलीस का? शाळेतनं परत आली का नाही? अहो राणादा, अजून शाळा सुटायचा वक्त कुठं झालाय? पण ती शाळेलाच आली नाही. आली नाही? अगं सकाळीच गेली की. हे संगीत दप्तर नव? हा, पण म्हणजे आम्ही निघालो होतो शाळेला. मी संगीला माझं दप्तर दिलं आणि तिचं मी घेतलं. मग मी चिंचा काढायला गेलो आणि संगी शाळेला गेली. जेव्हा मी शाळेत आलो तेव्हा संगी नव्हतीच. मला वाटलं इथं असेल. नाही आली. गेली कुठं? असेल इथंच गावात कुठेतरी असेल. अहो राणादा, खेळायच्या नादात पोरासनी कळत नाही बघा. राणादा, चल आपण संगीला उरकायला जाऊ. होय चला. चला चला. दादा, तुम्ही इकडे जावा, आम्ही इकडे जातो. आमची संगी दिसली का? संगी लक्ष्मी बरोबर असत्या, तिला आवड काय सापडेल नक्की. मावशी, आपल्या मुकुंदाच्या संगीला बघितलं काय? बरं चला. अरे चंदुदा, नंदुदा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपल्या मुकुंदाच्या संगीला बघितलं का कुठं? अहो लक्ष्मी सगळं असते ना हो? काय झालं? अहो काय नाही, गावात कुठं सापडून आले. कुठे गायब झाली काय? अहो ती पोरं पोहणारी टोळी आल्या गावात. बरं, कुठं गाठ पडली तर मला लगेच फोन करा आणि तिला घराला सोडा. हा. ठीक आहे. चला येतो. ओके ओके. मुकुंदा, हा. सापडली का? नाही ना, कुठं असेल होती? बरं, पुन्हा पाहुण्यांकडे वगैरे. मी फोन करून विचारतो आणि सांगतो तुम्हाला तसं. बरं जावा. राणादा, संगी असं कधीच कुठं जात नाही. खेळचाल वरडतात म्हणून ती शाळा बी बुडवणार नाही. तिला पळवून नेलं नाही ना व? नाही का? मग ती कुठं गेली? लक्ष्मी, तू काय बी काळजी करू नकस. तुझा राहणार असताना तिला काय बी होणार नाही. मी तिला हुडकून काढणार म्हणजे काढणार. पक्का ना व? पक्का हुडकून काढतो. बरं आता तू घरला जा. हा, आणि आजूबाजूला ध्यान देऊन जायचं. सांगितलेलं ध्यानात ठेव. जा.